नमस्कार मंडळी. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ 2013 तर्फे मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ह्यूस्टनमध्ये राहून बऱ्याच गोष्टी पाहून अनेकदा असा भास होतो की हे सर्व आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण खरं तर आपले घर आपल्या महाराष्ट्राची गोष्टच वेगळी आहे. मी मराठी, माझा महाराष्ट्र असे म्हणून अनेकदा वाटते की आपण आपल्या गणेशोत्सवाला लेझिमचा कार्यक्रम करूया, ढोल ताशा झांज वाजवूया. म्हणूनच तर सगळ्यांसाठी ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ हे आपले कार्यक्रम सादर करत आहे. पण मंडळींनो, हे सगळे कार्यक्रम आपल्या पुढे सादर करण्यासाठी आपल्या कलाकारांना जागेची कमतरता भासवते. या सर्व कार्यक्रमांसाठी ह्यूस्टनमधील हॉल, लायब्ररी बुक करावे लागतात. कधी तर खूप कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करायचे असतात, पण ह्यूस्टनमध्ये हेच हॉल अवेलेबल नसतात आणि कार्यक्रम सादर होत नाही. आपल्या ह्या मराठी कलेला एक स्वतःची जागा हवी आहे, स्वतःचे घर हवे आहे. त्यासाठी ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ ह्या प्रयत्नात आहे व तुम्ही सर्वजण याला खूप प्रतिसाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. तर मग आपण सर्वजण मिळून आपले घर उभे करूया. या व्हिडिओमध्ये आपण आपल्यापैकी काही कलाकारांच्या कलेची एक झलक पाहणार आहोत. जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र
जय महाराष्ट्र. काय कसं काय वाटतं ही वास्तू बघून? हे आपलं मंदिर, ही आपली बिल्डिंग जिथे आपण प्रोग्राम करू शकतो, वाटतंय की नाही स्वप्न साकार झाल्यासारखं? अहो हे स्वप्न काही मी नाही बघितलंय, पूर्वीच्या कमिटीनी बघितलंय. आपण गेल्या 2-3 वर्षात आपण बऱ्याच कार्यक्रमांना मुकलो आहोत. आणि कारण माहितीये का? केवळ जागा नाही म्हणून. अहो प्रॅक्टिसेसना, वेळेचा प्रॉब्लेम, व्हेन्यूचा प्रॉब्लेम, सगळ्या ठिकाणी आम्हाला तोंड द्यावे लागलेलं आहे. अहो आणि नुसतंच कार्यक्रमांच्या प्रॅक्टिसेसचा प्रॉब्लेम नाही, तर अहो मीटिंगच्या वेळेला पण आम्हाला इतका त्रास झाला. मीटिंग सॅटर्डेला शनिवारी ठेवायची का रविवारी ठेवायची, कुठे ठेवायची, लायब्ररी बंद, अंक, सगळ्या गोष्टींना आम्हाला बराच त्रास झालेला आहे. तर त्या जसा मला हा त्रास झाला आहे किंवा आमच्या टीमला, मागच्या वर्षीच्या टीमला जसा त्रास झाला, तसा मी नक्की सांगू शकते की आधीच्या पण ग्रुप्सना, मीटिंग्स कमिटींना हा त्रास जरूर झालेला असणार. आणि दुसरं कारण आपल्याला आपल्या वास्तूचं सांगायचं झालं तर आपला अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला या वास्तूची खरंच गरज आहे. या फेज 1मध्ये आपल्याला हे मंदिर आणि हा हॉल आपल्या कार्यक्रमांसाठी आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण बारसं, पार्ट्या, कार्यक्रम, मीटिंग्स, काही पण आपल्याला जे वाटेल ते हॉल यूज करता येणार आहे. आणि फेज 2ला आपण असिस्टेड लिव्हिंग आणि रिटायरमेंट होमचा पण विचार करणार आहोत. काय मग कसं वाटतंय? द्याल ना मग स्वप्नाला साथ? जय महाराष्ट्र.